अध्यात्म प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी तथा संस्कृती प्रेमी सुहृद जन हो. मी आपणा सर्वांना संबोधन करताना अध्यात्म प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी याबरोबर संस्कृती प्रेमी असंही आवर्जून केलेलं आहे. याचं कारण असं की सकल संत विचार मंच आपण स्थापन केला. आपणा सर्वांच्या सहकार्याने गेली 3 वर्ष आपण प्रगतीपथावर आहोत. ते अध्यात्म आणि भक्ती याचं अवलोकन करण्यासाठी. पण त्याची पृष्ठभूमी ही संस्कृती आहे आणि म्हणून मग सकल संत विचार मंचाचाच एक उपक्रम म्हणून आपण सांस्कृतिक विद्यापीठ ऑनलाईन अशा प्रकारचा उपक्रम येत्या जे काही दिवसापूर्वी नोव्हेंबर पासून ऑक्टोबर पासून सुरू केलाय. काही त्या ऑनलाईन व्यासपीठाच्या वतीनं व्याख्यानं पण झाली. त्यातलं पहिलं व्याख्यान देताना मी काही गोष्टी सांगितल्या होत्या, पण त्या गोष्टींची सुरुवातीला 5 मिनिटात पुनरुक्ती करतो. याचं कारण असं की आपण हा उपक्रम का चालवतो आहोत, आपण हे विषय का निवडलेत, हे पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या लक्षात यावं किंवा आपल्याच लक्षात यावं, सर्वांच्या आपल्या आपण लक्षात यावं. पहिली भूमिका अशी त्या सांस्कृतिक व्यासपीठ ऑनलाईनच्या वतीनं आपण आपल्या डोळ्यासमोर 5 अभ्यास विषय ठेवलेले आहेत. त्यातला पहिला जो विषय आहे तो म्हणजे प्राचीन भारताचा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास. जो भाग मी माझ्याकडं घेतलेला आहे. दुसरा जो भाग आहे तो आपला भारतीय प्राचीन भारताची ज्ञान परंपरा किंवा आत्मज्ञान परंपरा असा आहे. तिसरा जो पैलू आहे तो प्राचीन भारतीयांची विज्ञान परंपरा असा आहे. चौथा जो विषय आहे तो भगवद्गीता आणि लोकमान्यांचं गीता रहस्य असा आहे. आणि 5वा विषय आपल्या डोळ्यासमोर जो आहे तो म्हणजे आपल्या समग्र भारतीय संस्कृतीची आगळी वेगळी वैशिष्ट्य कोणती, असे 5 पैलू आहे. यांच्याकडे नजर टाकली तर त्याच्यामध्ये पाया, मंदिर आणि कळस अशी स्थिती पण तुम्हाला दिसेल. उदाहरणार्थ माझ्याकडे जो भाग आहे प्राचीन भारत वर्षाचा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास, हा आपल्या या विचार मंदिराचा पाया आहे. त्याचा गाभारा किंवा त्याचं मंदिर जर कोणतं असेल तर ते ज्ञान परंपरा आणि विज्ञान परंपरा यासारखा आहे. आणि त्यावर जे कळस आणि कळसावरचा भगवा झेंडा हा जर कोणता असेल तर भगवद्गीता, गीता रहस्य आणि आपल्या संस्कृतीची आगळी वेगळी वैशिष्ट्य. उदाहरणार्थ सहिष्णुता हे आपल्या संस्कृतीचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. असे हे 5 पैलू निवडलेले आहेत आणि त्या 5 पैलूंवर क्रमशः जे कोणी अभ्यासक आहेत ते आपणासमोर त्यांचे विचार मांडणार आहे. हे मी गेल्या खेपेला बोललो होतो, पण याच्यात आज एक माझं वैयक्तिक मत म्हणून जरा भर घालतो. हे माझं वैयक्तिक मत आहे. ते असं की आपल्या भारतवर्षाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जे काही आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे होते, मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीचे आपण जे बळी होतो ते दूर व्हायला पाहिजे होते, ते 70 वर्षात झाले नाहीत. त्यासाठी 2017 साल उजाडावं लागलं आणि 2017 सालापासून 8 वर्ष आपली शिक्षण पद्धती कशी असावी, ती भारतनिष्ठ कशी असावी, ती भारतीय कशी असावी
ती व्यापक अर्थानं इंडॉलॉजी म्हणजे भारतीय विद्या किंवा भारत विद्या शिकवणारी कशी असावी याच्यावर अनेकांनी विचार मंथन केलं आणि त्यातून जे नवनीत निघालं ती आजची आपली या 25 सालच्या जून पासून सुरू होणारी ही नवी शिक्षण पद्धती आहे. ती संपूर्ण भारतभर होणारी आहे. त्याला व्यापक अर्थानं नाव द्यायचं तर इंडियन नॉलेज सिस्टीम असं देता येईल. आणि इंडियन नॉलेज सिस्टीम हा शब्द डोळ्यासमोर ठेवा. म्हणजे व्यासपीठातले आपले 5 पैलू, मग इतिहास असेल, ज्ञान असेल, विज्ञान असेल, भगवद्गीता असेल किंवा सहिष्णुता असेल, हे का आपण निवडलेत, त्याच्यामागे कोणता विचार आहे हे आपल्या लक्षात येईल. हा मुद्दा गेल्या खेपेला न सांगितलेला मी सांगतोय. आता तिसरा एक मुद्दा आपणा सर्वांसाठी आणि माझ्या स्वतःसाठी खुलाशासारखा सांगितला पाहिजे. तो म्हणजे असा, एक वेळ तुमच्या मनामध्ये येईल की व्यापक इंडॉलॉजी, व्यापक भारत विद्या याच्यात ज्ञान परंपरा असणार, विज्ञान परंपरा असणार, भगवद्गीता असणार, पण इतिहास कशाला पाहिजे? त्याला एक पैलू म्हणून स्थान का द्यायचं? त्याचं उत्तर असं आहे की जी कोणी माणसं इतिहास वाचत नाहीत, इतिहासापासून काही शिकत नाहीत, त्यांना नवा चांगला इतिहास घडवता येत नाही. आपल्या भारतीयांच्या माइंड सेट म्हणजे मनोधारणेमध्ये इतिहास घडवण्याकडे अधिक लक्ष आहे, पण इतिहास लिहून ठेवण्याकडं किंवा मागचा इतिहास पुन्हा पुन्हा लक्षात घेण्याकडं तेवढी आपली मनोवृत्ती झुकलेली नाही. खरं बोलायचं तर इतिहास का शिकायचा? तर संस्कृतीचा पाया म्हणून इतिहास शिकायचा, ज्ञान विज्ञान परंपरेचा पाया म्हणून इतिहास शिकायचा. आणि आता जे 5 पैलूमध्ये मी पाया सांगितले ते यासाठीच. हे थोडं अधिक सूत्रबद्ध स्पष्ट करूया. कसा बरं पाया? तर इतिहास आपल्याला काय शिकवतो? तर इतिहास आपल्याला 3 गोष्टी शिकवतो. पहिली गोष्ट, आपले दोष कोणते, आपल्या चुका कोणत्या. उदाहरणार्थ आता मी सिकंदर, अलेक्झांडर याच्या स्वारीबद्दल बोलायला लागलो की तुमच्या लक्षात येईल फंद फितुरी, वैयक्तिक हेवे दावे आणि त्यासाठी राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष करणं हा आपला भारतीयांचा प्राचीन इतिहासापासून आजपर्यंत चालत आलेला दोष आहे. त्याला इतिहासाची साक्ष आहे. म्हणजे इतिहास शिकायचा तो दोष कळण्यासाठी. याला शब्द वापरूया की आपलं शबल स्थान कोणतं. पण आपल्या इतिहासात फक्त दोष आहे असं नव्हे, आपल्या इतिहासामध्ये सुद्धा आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची शिखरं आहेत. काही वेळा मेकॉले पद्धती, शिक्षण पद्धती त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, पण आता नाही. आता नव्या शिक्षण पद्धतीमध्ये इतिहासातून आम्ही आमची जी बलस्थानं आहेत, आमच्या इतिहासाची जी तेजस्वी पृष्ठ आहेत. नाहीतर एक गैरसमज आपला होता की भारतीयांचा इतिहास म्हणजे पराभूतांचा इतिहास, आक्रमणाला बळी पडलेल्यांचा इतिहास. असं नाहीये. प्राचीन भारतापासून वर्तमान भारतापर्यंत आपला इतिहास पराभूतांचा नाहीये, आक्रमकांना बळी पडलेल्यांचा नाहीये. तो विजयश्रीचा इतिहास आहे. तो नवी राज्य आणि साम्राज्य निर्माण केल्याचा इतिहास आहे. तो विश्वगुरु झाल्याचा आणि होण्याचा इतिहास आहे. हे आपल्याला या सांस्कृतिक व्यासपीठातून जरूर लक्षात घ्यायचे. म्हणून पहिली गोष्ट शबलस्थान, दुसरी गोष्ट बलस्थान आणि तिसरी गोष्ट महत्वाची आहे, आपल्याला इतिहास शिकवतो तो म्हणजे आपली प्रेरणास्थान कोणती. प्रेरणास्थान, प्रेरणा स्रोत. उदाहरणार्थ राजा शिवछत्रपती
हे नुसते श्रीमान योगी नाहीत, तर आजही राष्ट्र निर्माण करायचं असेल तर ते राष्ट्र निर्माणक आहेत. हा आमचा प्रेरणा स्रोत आहे. शिवरायाचे आठवावे रूप, प्रताप साक्षेप, कैसे चालणे कैसे बोलणे सलगी देणे कैसे असे, याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या परते आता विशेष काय लिहावे. समर्थ रामदास शंभू छत्रपतींना हे पत्र अस्सल ऐतिहासिक त्या काळात पाठवतात. म्हणून शिवछत्रपती आमचा प्रेरणा स्रोत आहे. आणि माग माग गेलो, जो माझ्या बोलण्याचा विषय आहे तो म्हणजे चंद्रगुप्त मौर्य, तो म्हणजे आर्य चाणक्य, तो म्हणजे सम्राट अशोक. हे आमचे प्रेरणा स्रोत आहेत. इतिहासापासून शबलस्थाने शिकायची, बलस्थाने शिकायचे आणि प्रेरणा स्रोत शिकायचे. हे सांस्कृतिक व्यासपीठानं अंगीकृत केलेल्या 5 पैलूपैकी पहिला पैलू, ज्याला आपण पाया म्हणतो, त्याचा आहे. या गोष्टी तुम्हा सर्व सुहृदांसाठी आणि मला स्वतःलाच एक प्रकारे त्याचं आकलन व्हावं, यासाठी मी जरा तुमच्याच मनातले विचार मुखर केले किंवा बोलके केले असं म्हणता येईल. आता आजच्या सत्राकडे जाऊया. जे कोणी माझ्या मागच्या सत्राला प्रत्यक्ष उपस्थित असतील, परोक्ष उपस्थित असतील, ऑनलाईन उपस्थित असतील, त्यांना आठवेल की मी प्राचीन भारताचा इतिहास सांगताना एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगितली होती की आपल्या भारतामध्ये त्या कालखंडामध्ये एकल राज्य होते आणि गणराज्य होते. त्याबद्दल बोलताना मी म्हटलं होतं की गणराज्य पद्धती, प्रजासत्ताक पद्धती हे आम्ही इंग्रजांच्याकडून शिकलेलो नाही. डेमोक्रेसी, लोकशाही आम्ही इंग्रजांच्याकडनं शिकलेले नाही. इसवी सन पूर्व गौतम बुद्ध, महावीर जैन यांच्या कालखंडात या देशामध्ये गणराज्य होती. शाक्य सारखं गणराज्य होतं जिथले गौतम बुद्ध आहेत. हा इतिहास आहे, या सांगोवांगीच्या गोष्टी नाहीये. ही गणराज्य कोणती होती बरं? तर एक गौतम बुद्धांच्या आगमनानं पुनीत झालं शाक्य होतं, एक मल्ल राष्ट्र होतं, राष्ट्र म्हणजे राज्य, गणराज्य, आणि एक वृज्जी, जला ज वृज्जी म्हणून प्रसिद्ध गणराज्य होत. ही प्रजासत्ताक होती. याच्याच बरोबर काही राजसत्ताक होती. फरक बघा, गणराज्य प्रजासत्ताक असतात, प्रसंगी श्रेष्ठ जनसत्ताक असतात. श्रेष्ठ जनसत्ताक असतात. म्हणजे काही एक माणसं, पेशवाईतल्या भाषेमध्ये बोलायचं तर बारभाई, असे निवडक एकत्र येतात आणि गणराज्य चालवतात. श्रेष्ठ जनसत्ताक. त्याशिवाय गणराज्य म्हणजे प्रजासत्ताक. आणि याशिवाय काही मात्र राजसत्ताक होती की ज्याच्यामध्ये राजा होता. आता असाच राजा असणारा, ज्यांचं राज्य साम्राज्य झालं आणि 1000 वर्ष टिकलं. मेकॉले पद्धतीत आम्हाला कधीच शिकवलं गेलं नाही. आमच्या इतिहासाची सुरुवात मोगल राज्यापासूनच होत राहिली. त्यांच्या पूर्वी इसवी सन पूर्व आणि इसवी सनोत्तर आमच्याकडे साम्राज्य होती, हे ध्यानात घेतलं पाहिजे. त्यातलं 1000 वर्ष टिकलेलं साम्राज्य म्हणजे मगध देशातलं साम्राज्य. इथपर्यंत गेल्या खेपेला येऊन थांबलो होतो आपण. आता पुढे जाऊया. तशी एकल राज्य 3 होती. एक मगध होतं, दुसरं कोसल, मागे मी सांगितलं कौसल्या म्हणजे अयोध्या आणि काशी यांचं एक राज्य होतं, राजसत्ताक होतं, त्याला कोसल राज म्हणतात.
मगध म्हणजे आज ज्याला आपण पाटणा जिल्हा बिहार आणि गया जिल्हा, पाटणा जिल्हा आणि गया जिल्हा हे जर आजचे दोन एकत्र केले तर मगध साम्राज्याची सुरुवात होते. म्हणजे बिहार मधले आहेत. कोसल राज्य उत्तर प्रदेशामधलं आहे. त्याच्यामध्ये काशी आहे आणि आता म्हटल्याप्रमाणे आपली अयोध्या आहे. कोसल, कौसल्या. आणि तिसरे एक आपल्याकडे राज्य होतं, आपल्याला ते माहिती आहे, ते म्हणजे अवंती. गेल्या खेपेला बोलताना मी तुम्हाला स्वप्न वासव दत्ता यासारखाचा एक उल्लेख केला होता, ते अवंती राज्य. माळवा वगैरे भाग आपण म्हणू मध्य प्रदेशातला तो. बिहार आणि गया म्हणजे मगध आणि काशी आणि अयोध्या म्हणजे कोसल. आता घडलं असं की कोसल राजाच्या राजाशी, अवंती राजाच्या राज्याशी आपल्या महाराष्ट्रात मराठवाड्यातल्या नांदेड पर्यंत, आपल्या महाराष्ट्रात नागपूर विदर्भ इथल्या विदेह राजापर्यंत, रुक्मिणी आठवा यापर्यंत मगध साम्राज्याचे धागे दोरे आले. म्हणजे हिमालयापासून गंगा यमुनेच्या खोऱ्यापासून विंध्य पर्वतापर्यंत, आणि म्हटलं तर नांदेड म्हणजे सह्य पर्वतापर्यंत सुद्धा, त्याच्या खाली नाही, दक्षिण पथ नाही, पण 3/4 भारत हा मगध साम्राज्यात. आणि सम्राट अशोकाच्या काळात तर मौर्य साम्राज्य, मगध साम्राज्याचा आत्ताचा भाग हा नंद साम्राज्याचा आहे. मी नंतर मौर्यांच्या बद्दल बोलणार आहे, चंद्रगुप्त मौर्य वगैरे. पण सगळेच हे मगध आहेत, सगळेच 1000 वर्षाच्या साम्राज्यातले आहेत. राजसत्ता बदलली पण साम्राज्याचं नाव बदललं नाही. तर या मगध राजांनी, त्याच्यातलं मुख्य आहे बिंबिसार म्हणून, त्यानं कोसल देश आणि अवंती देश यांना आपल्या पंखाखाली घेतलं. फार चांगला इतिहासातलं वर्णन. कधी विवाह संबंधानं पंखाखाली घेतलं, तर कधी मैत्री संबंधानं पंखाखाली घेतलं. आणि या तिघामध्ये एकच मोठा भाऊ झाला, ते मगध साम्राज्य, ज्याचा प्रमुख बिंबिसार यासारखा आहे असं आपल्या लक्षामध्ये येणार आहे. हा जो बिंबिसार आहे त्याचा मुलगा अजातशत्रू आहे. त्याची वर्णन बौद्ध ग्रंथामध्ये आणि जैन ग्रंथामध्ये लिखित स्वरूपात मिळतात. एक जरा आठवण करा, आपण प्राचीन भारताचा इतिहास म्हणजे ऋषी प्रणीत आर्ष म्हणजे वेद उपनिषदांचा काळ सांगत नाही. भगवत गीता, महाभारत, रामायण हाही काळ सांगत नाही. आपण जो प्राचीन भारत म्हणतोय, मध्ययुगीन भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये म्हणतोय, तो इसवी सन पूर्व 600 पासून, इसवी सन पूर्व 600 पासून, म्हणजे ज्याच्यामध्ये बौद्ध आणि जैन धर्म संप्रदाय येणार आहेत, मगध साम्राज्य येणार आहे, तिथून इसवी सनोत्तर 1205 पर्यंत 1800 वर्षाचा कालखंड. इसवी सन पूर्व 600 ते इसवी सनोत्तर 1200 हा 1800 वर्षाचा कालखंड, ज्याला प्राचीन भारताचा इतिहास म्हणतात. आर्ष भारताचा इतिहास सांगत नाही आहे. कारण आर्ष भारताच्या इतिहासाबद्दल, अगदी आपल्या रामायण महाभारताबद्दल सुद्धा वादविवाद करणारी माणसं आहेत. आमचा इतिहास आहे, पण त्याला कल्पित म्हणणारे भारत देशामध्ये होते आहेत, माहिती आहे तुम्हाला. पण आता मी त्यात जात नाही. मी तो सगळा आर्ष काल, ऋषी प्रणीत, तो व्यासांचा असेल, तो वाल्मिकींचा असेल, जरा माग ठेवतोय. आणि आता मी लक्ष केंद्रित करतोय ते फक्त ग्रीक आणि जैन धर्मग्रंथात, सॉरी, बौद्ध आणि जैन धर्मग्रंथात काय आहे, ग्रीकांच्या इतिहासात काय आहे आमच्याबद्दल, इराणच्या इतिहासात काय आहे आमच्याबद्दल, जे लिखित आहे, ग्रंथरूप आहे, वादाचा विषय नाही, ते मी घेतोय.
कारण आपल्याला सांस्कृतिक व्यासपीठात पंचपैलूपैकी पहिला पैलू प्राचीन भारताचा इसवी सन पूर्व 600 राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास. आता मी जेव्हा बोलत असेन आणि तुम्ही ऐकत असाल तर तुमच्या मधल्या श्रोत्यांच्या मनात असा सहज विचार येईल की दातार सर आम्हाला संस्कृती सांगत असताना एवढा सगळा राजघराण्यांचा इतिहास का सांगताय? त्याचं कारण असं इतिहास आणि त्या कालखंडात तर राजा बोले आणि दल हाले. राजा कालस्य कारणम, गणराज्य बाजूला ठेवा, पण मगध साम्राज्य राजा कालस्य कारणम. त्यामुळे तो राजा त्याची राजकीय कारकीर्द त्याच्या चांगल्या वाईट गोष्टी या समजल्याशिवाय तत्कालीन सांस्कृतिक पट आपल्या पुढे उलगडणं कठीण आहे. म्हणून आपण राजांचा इतिहास बघतोय हे ध्यानामध्ये घ्या. संस्कृतीच्या इतिहासावर आपलं लक्ष केंद्रित आहे, पण त्याची पृष्ठभूमी म्हणून, त्याची परस्पर पोषक अशी स्थिती म्हणून, त्याला पूरक म्हणून आपला राजकीय इतिहास बघावाच लागेल. ठीक, मग राजकीय इतिहास बघताना आता जे मगध साम्राज्य मी सांगतोय त्याच्यातले 2 शब्द आपण लक्षात ठेवूया. चंद्रगुप्त मौर्य, आर्य चाणक्य, चंद्रगुप्ताचा नातू सम्राट अशोक, हे सगळे मगध साम्राज्यातलेच आहेत, पण उत्तर कालखंडातले आहेत. मौर्य साम्राज्य हे मगधाच्या साम्राज्यातला उत्तर कालखंड आहे. पूर्व कालखंडामध्ये 2 घराणी झाली. एका घराण्याचं नाव नागवंशीय आणि एका घराण्याचं नाव नंदवंशीय. आता त्या नागवंशीय, ज्याचं नाव शिशुनाग अशा प्रकारचं आहे, आणि जरा जाता जाता सांगतो, नागवंशीय राजे किती मोठे होते तर महाराष्ट्राची राजधानी उपराजधानी नागपूर आहे, आणि काश्मीर मध्ये सुद्धा अनंतनाग नावाचं शहर आहे. हे नाग म्हणजे जमिनीवर सरपटणारे नाही आहेत, हे नागवंशीय आहेत. त्या नागवंशीय, त्याच्यात बिंबिसार, त्याच्यामध्ये अजातशत्रू, त्याच्यामध्ये उदयवर्धन, हे सगळे बघत असताना पहिला टप्पा बिंबिसार. हा बिंबिसार मोठा सामर्थ्यवंत होता. इतका सामर्थ्यवंत होता की त्याचा उल्लेख स्पष्टपणे जैन ग्रंथातून श्रेणीक, श्रेणी म्हणजे पातळी, श्रेणीक सगळ्यात उच्च श्रेणीचा असा म्हणून केला गेला. पुन्हा इतिहासाला भूगोल कशी मदत करतो बघा. हे मगध साम्राज्य आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाटणा आणि गया या 2 जिल्ह्यातलं होतं. इथं अनेक नद्यांना बारमाही पाणी होतं, परिणामी समृद्ध शेती होती. नद्या इतक्या मोठ्या होत्या की त्याच्यातून नौका नयन चाले, परिणामी व्यापार विनिमय भरभराटीला होता. आणि सैन्याच्या दृष्टीने विचार करता या नदी काठी इतकी जंगल होती की त्याच्यामध्ये रानटी हत्ती फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत होते. म्हणून राजांना अश्वदलाबरोबर गजदल सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये मिळत होतं. भूगोल इतिहासाची कशी पाठराखण करतो हे जाता जाता लक्षात घ्या. मगाचा मुद्दा आता आहे की या बिंबिसारानं लग्न संबंधानं किंवा स्नेह संबंधानं कोसल देश आणि अवंती देश ताब्यामध्ये घेतला. त्या बिंबिसाराचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. कसा बघा, इतिहास आणि संस्कृती हातात हात घालतात. तर या बिंबिसारानं राजा असून सुद्धा गौतम बुद्ध आणि महावीर जैन या दोघांच्या धर्माचा मनपूर्वक पुरस्कार केला. हा बिंबिसार तर आता सांगितलं आपण नागवंशीय, हा बिंबिसार गौतम बुद्धांना आपला गुरु मानत होता.
इतका की त्यानं बौद्ध धर्म स्वीकारला. गिरिव्रज नावाच्या प्राचीन किल्ल्याखाली सर्व बौद्ध भिक्षूंना उपयोगी पडेल अशा प्रकारचं राजगृह हे त्यानं निर्माण केलं. याची कारकीर्द खूप मोठी होती, सर्वावर वचक होता आणि बौद्ध धर्माचा पाठीराखा होता असं लक्षात. याची परंपरा त्याच्या मुलानं पण चालवली. आपल्याकडे नावं मोठी सुंदर असतात. मुलाचं नाव आहे अजातशत्रू. ज्याचा शत्रूच अजून जन्मास आला नाही तो अजातशत्रू. बिंबिसार, बिंब, प्रतिबिंब त्याचं सार. सूर्यबिंब, चंद्रबिंब. अजातशत्रू हा जो अजातशत्रू होता हा बाप से बेटा सवाई होता. त्याचा काळ कोणता? इसवी सन पूर्व 493 ते 462. सुरुजन हो, जरा बघा उलट आपण बोलत जाणार आहे, कारण हे सगळे इसवी सन पूर्व आहे. उलटे बघावं लागेल. आजच्या भाषेत उलट कसं? काळ आहे जन्म 493 आणि मृत्यू आहे 462 किंवा राज्य त्याचं आहे 462. हा वडिलांसारखाच पराक्रमी होता. त्याच्या राज्यात नद्या दोन, एक गंगा नदी आणि दुसरी शोण नदी. या दोन नद्यांच्या दुआबामध्ये, दुआब म्हणजे दोन नद्यांच्या मधला सुपीक प्रदेश, या दुआबामध्ये प्रचंड शेती चालत होती. आता मी म्हटल्याप्रमाणे व्यापार गजदल होत आणि या अजातशत्रूला भेटायला स्वतः गौतम बुद्ध आले होते. कारण आता काही शब्द उच्चारतो की तुमच्या सगळ्या स्मृती जाग्या होतील. या मगध राज्यामध्ये मगाशी मी तुम्हाला राजगृह सांगितलं, तसं या अजातशत्रूनं राजधानी उभारली. त्याचं नाव पाटलीपुत्र. आपण शाळा कॉलेजमध्ये असताना कुठंतरी इतिहासात पाटलीपुत्र शब्द आपल्याला नक्कीच स्पर्श करून गेलाय. मेकॉलेची शिक्षण पद्धती असून सुद्धा पाटलीपुत्र. आणि संस्कृती बघा, हे पाटलीपुत्र राजधानीचं शहर इतकं चांगलं होतं, म्हणजे सत्ता होती, संपत्ती होती, पण संस्कृती पण होती. म्हणून खुद्द गौतम बुद्धांनी उच्चारलेले शब्द बौद्ध ग्रंथामध्ये लिखित स्वरूपात आहेत. ते असे की संपूर्ण आर्यावर्ताची म्हणजे भारतवर्ष, आर्य शब्दाचा अर्थ सुसंस्कृत. इंग्रजांनी आर्य अनार्य, आर्य द्रविड हे भांडण लावलं, ते धादांत खोट आहे. आर्य शब्द हा वंश नाहीये. आर्य शब्द हा निश्चितपणे गुण साठा आहे, गुण संपदा आहे. गीता 16व्या अध्यायातला दैवी गुण आहे. गौतम बुद्ध म्हणतायत अशा आर्यावर्ताची पाटलीपुत्र ही राजधानी होईल. खर तर ती मगध साम्राज्याची राजधानी होती, पण गौतम बुद्धांचा आशीर्वाद काय मिळाला बघा. आणि पुढे ते असंही म्हणालेत, संस्कृतीमध्ये कसं असतं, पुढे असंही म्हणालेत, आणि ही राजधानी व्यापार विनिमय भरभराटीला आणेल. आपली संस्कृती फक्त लढाया करणारी, घोड्यावर स्वार असणारी संस्कृती नव्हती, व्यापारी संस्कृती पण होती. उदाहरणार्थ सिंधू संस्कृती. म्हणून आपला देश सोन्याची खाण होता आणि या सोन्याच्या खाणीला दृष्ट लावायला सैतानी आक्रमण आपल्यावर झाली, ती सुद्धा सोन्याची खाण होती. म्हणूनच ते गैट घडलं. पण सोन्याचे खाण असणं काही चूक नाहीये ना. गौतम बुद्धांचे आशीर्वाद की आर्यावर्ताची राजधानी होईल आणि व्यापार विनिमय, आणि खराच होता. पुढे मी सांगणार आहे, इराण मार्गे, ग्रीक मार्गे, युरोप, पश्चिम आशिया, खुशकीचा मार्ग, समुद्राचा नव्हे, खुशकीचा मार्ग, हिंदूकुश पर्वत ओलांडून होताच ना. हा व्यापार उदीम भरभराटीस असं म्हटलं गेलं. थोडक्यात मगाशी म्हटल्याप्रमाणे हिमालयापासून विंध्य पर्वतापर्यंत हे मगध साम्राज्य पसरलेलं होतं. या साम्राज्याची या दोन धर्म प्रवर्तकांच्यावर एवढी निष्ठा होती की राजगृहाचा मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे या अजातशत्रूनं गौतम बुद्धांच्या महानिर्वाणानंतर
म्हणजे ख्रिस्तपूर्व 487 त्याच राजगृहामध्ये गौतम बुद्धांनी जे विचार सांगितले त्याच्यात काही वादविवाद निर्माण झाले होते, तेव्हा त्याची नीट मांडणी करायला, जशा आपल्या उपनिषदातल्या तत्वासाठी व्यासानी ब्रह्मसूत्र रचली, तशी बौद्ध सूत्र रचण्यासाठी इतिहासातली पहिली धर्म परिषद भरली त्या राजगृहाच्या ठिकाणी. गौतम बुद्ध गेल्यानंतर त्यांचे विचार सुसूत्र आणि वादविवाद रहित मांडण्यासाठी त्याला संगोष्ठी असं म्हणतात. प्राचीन भारतातली सगळ्यात मोठी संगोष्ठी आहे. महायान आणि हीनयान पंथ नंतर निर्माण झालेत, अशी ती पहिली संगोष्ठी होती. बौद्ध धर्म परिषद होती जी अजातशत्रूच्या कालखंडामध्ये राजगृहामध्ये भरली होती. आणि त्याच राजगृहामध्ये गौतम बुद्धांच्या महानिर्वाणानंतर आणलेल्या अस्थी भूगर्भामध्ये ठेवून त्याच्यावर सुंदर स्तूप बांधलं गेलं, ते सुद्धा अजातशत्रूच्या कालखंडात. आपण सारनाथ आठवा, काशी जवळ आहे, ते सारनाथ आठवा, तिथंच तो स्तंभ होता, त्याच्यावरच ते 4 सिंह. ही स्तंभ उच्चारण्याची पद्धत, ही स्तूप उभारण्याची पद्धत, ही बौद्ध जैनाने दिलेली भारतीय संस्कृतीची पहिली देणगी आहे. मग त्या ठिकाणी स्मृती अवशेष भूगर्भामध्ये ठेवून त्याच्यावर सुंदर स्तूप बांधण्याचं काम हे अजातशत्रूनं केलं. त्याचा मुलगा दर्शक, त्याचा मुलगा उदयभद्र. आता या चौघांच्या नंतर मात्र मगध साम्राज्य कायम राहिलं, पण मगध साम्राज्याचा राजा बदलला, राजवंश बदलला, शिशुनाग वंश गेला. आणि आता नंदवर्धन, नंद, महानंद, धनानंद अशी व्यवस्था, राजव्यवस्था निर्माण झाली. आपल्याकडे इतिहासामध्ये सातत्य आहे. साम्राज्य एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे जातं, पण खरं बोलायचं तर आपण ज्याला सद्धर्म मानतो, आपण ज्याला सनातन हिंदू धर्म म्हणतो, जो आपला वैदिक धर्म आहे, जो आपला गीता धर्म आहे, तो सगळ्याच साम्राज्यात वंश बदलला, राजवंश बदलला तरी धारयती सहा धर्म, या सद्धर्माला कधीच अटकाव झाला नाही. म्हणून आपल्याकडे राजे एकमेकाशी भांडत होते, लढाया आपल्याकडे होत होत्या, पण संबंध भारतामध्ये 4 धाम यात्रा करायला, काशीहून रामेश्वरला जायला, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जायला ओळखपत्र किंवा व्हिसा आपल्याला घ्यायला लागत नव्हता. काही लोक म्हणतात की आपला देश म्हणजे राज्यांचा समूह आहे. हे धादांत चूक आहे. आपला देश राज्य असणारा होता, पण आपल्याकडे एक सांस्कृतिक केंद्र सत्ता होती. मगध साम्राज्याच्या वेळा ती राजानुवर्ती होती, पण जेव्हा असे राजे नव्हते तेव्हा ती धर्मानुवर्ती होती. म्हणून केरळच्या माणसाला, आद्य शंकराचार्यांना, वैष्णव देवी जी काश्मीर मधली आहे ती, त्या 4 दिशांना मठ निर्माण करण्याची, 2दा भारत भ्रमण करण्याची ओढ लागते. नाही तर कुठं केरळ आणि कुठं काशी, कुठं आजचा आपला चेन्नई आणि कुठं काश्मीर. सांस्कृतिक सत्ता, धर्माच्या अनुषंगानं सांस्कृतिक सत्ता ही आपल्याकडे होतीच. आपल्याकडे अरबांचं आक्रमण व्हायच्या पूर्वी होती, इंग्रजांचं आक्रमण व्हायच्या पूर्वी होती, प्राचीन इतिहासाच्या पूर्वी आर्ष काळामध्ये सुद्धा होती. आणि हा आपला खरा ठेव आहे. त्याची ओळख करून घेणं हा सांस्कृतिक व्यासपीठाचा आपला खटाटोप आहे, असं आपल्या लक्षामध्ये येईल. बर, बिंबिसार, अजातशत्रू, दर्शक आणि उदय असे राजे झाले. आणि आता नंद वंश स्थापन झाला. काय घडतं, वंशामधला एखादा सगळ्यात मोठा झाला की त्याच नाव कळतं,
त्याचा आहे महानंद. त्याला बौद्ध आणि जैन साहित्यामध्ये मी मुद्दाम सांगतोय की नाही, इतिहासात नमूद आहे, वादाचा विषय नाही. त्या महानंदालाच महापद्म असं म्हणतात. आणि त्याच्या आजोबांचा वंश, त्याच्या पणजोबांचा वंश, किमान त्याच्या वडिलांचा वंश, त्यातला प्रमुख आहे नंदीवर्धन. जसा नाग म्हणजे शिशुनाग, तसा नंद म्हणजे नंदीवर्धन. त्याचा मुलगा, नातू, पणतू इतिहासात लक्षात येईल, त्याचं नाव महापद्म. हा महापद्म म्हणजेच महानंद. पुन्हा याचा उल्लेख पुराण वाङ्मयामध्ये आहे, बौद्ध आणि जैन वाङ्मयामध्ये आहे. आणि खास शब्द सांगतो, त्याला क्षत्रियांतक आणि एक राट म्हटलेला आहे. विराट, एक राट हे शब्द आपण रोज पूजेनंतर जी मंत्र पुष्पांजली म्हणतो त्याच्यात उल्लेखितो. आ समुद्र पर्यंता एक राळीती, ळच्या ठिकाणी ट आहे. एक राळ इति म्हणजे एक राट इति. आणि एक राट याचा अर्थ एक राज्य म्हणजे साम्राज्य. एक राळ, एक राट म्हणजे साम्राज्य. आपल्या देशामध्ये साम्राज्य उभी राहिली आणि आपण विश्वगुरु झालो, हा इतिहास आहे. आता यानं राज्य विस्तार करणं मगध साम्राज्याचं कसं होतं, तर काही मध्ये इतिहासाची पुनरावृत्ती दिसते बघा. हा जो महानंद होता त्यानं कलिंग देशावर स्वारी केली. आता असे शब्द आपल्याला नंतरच्या कालखंडात वंश बदलून मौर्य वंश आल्यानंतर सम्राट अशोकानं कलिंगावर स्वारी केली आणि त्यातला रक्तपात बघून तो बौद्ध धर्माकडे वळला, हा इतिहास आपल्याला माहिती आहे. कलिंग देश हा मगध राज्याला मौर्यानेही जोडला आणि आता म्हटलोय त्याप्रमाणे नंदानीही जोडला. आता ज्याला आपण मग कलिंग देश म्हणतो, हा कलिंग देश म्हणजे कोणता, तर आपल्याला असं जाणवतं, आज सुद्धा कुणाला विचारलं तर ज्याला आपण ओरिसा, जुन्या काळात ओडिशा, उदिशा असं आजच्या काळामध्ये म्हणतो, तो असं आपल्याला वाटतं. पण या राजांच्या कालखंडामध्ये कलिंग म्हणजे फक्त उदिशा, ओरिसा नव्हे, तर त्याच्यामध्ये छत्तीसगड आणि झारखंड यांचाही काही भाग समाविष्ट होता. या सगळ्याला कलिंग देश असं म्हणत आणि तो जिंकायचं काम या महानंदानं केलं. याची तळपती तलवार ही आपल्या विंध्य ओलांडून महाराष्ट्रामध्ये नांदेड पर्यंत आली होती. त्याला इतिहासाची साक्ष बघा. या सगळ्या इतिहास ग्रंथामध्ये त्या नांदेडचा उल्लेख नंद डेरा अशा प्रकारचा आहे. नंद डेरा. जरा विचार करूया, नांदेडचं पहिलं नाव काय होतं माहिती नाहीये. नंद आणि नांदेड हा धागा लक्षात घ्या. आणखी काही अनुबंध असतील पण हा एक अनुबंध आहे, एकमेव म्हणत नाही, एक आहे. नंद डेरा नांदेड इथपर्यंत महानंद येऊन पोचला असं आपल्या लक्षामध्ये येतं. ह्या महानंदाचा कालखंड खूप मोठा आहे. याच्या नंतर जो येतो तो धनानंद. याच्या बाबतीत एकच विधान करणं आवश्यक आहे की हा जितका चांगला होता तितकाच उत्तर आयुष्यामध्ये वाईट पण झाला. धनानंद हे नाव त्याचं जे होतं, त्या धनाचा म्हणजे पैशाचा लोभ धरायचा भाग त्यानं नंतरच्या कालखंडामध्ये केला. यानंच आर्य चाणक्याचा अपमान केला. आणि त्या कालखंडामध्ये आता थोड्या वेळाने येणार आहे की अलेक्झांडरच्या स्वारीला आपण का बळी पडलो, तर मगध साम्राज्य हे इतकं मोठं व्हायला पाहिजे की गंगा यमुनांच्या दुआवात नव्हे तर पंचनद्यांच्या प्रदेशात म्हणजे पंजाबमध्ये आणि वायव्य प्रांतात हिंदुकुश पर्वतापर्यंत ते गेलं पाहिजे. हे आर्य चाणक्याच्या लक्षात आलं. त्याने चंद्रगुप्ताला उभं केलं. त्यातून मगध साम्राज्य, आता म्हटलं तर हिमालय कन्याकुमारी नाही, फक्त पूर्वेकडचं साम्राज्य नाही, तर ते पश्चिमेकडे हिंदुकुश पर्वतापर्यंत पोहोचलं. याला एक कारण
धनानंदाचं कुकर्म आहे. पण असं नाही म्हणता येणार फक्त की धनानंद वाईटच होता. वाईट होता असं दिसतंय आपल्याला, पण तो वाईट होण्याच्या आधी चांगला पण होता. त्याने काही चांगली कामं पण केली. त्याचा कालखंड कोणता बरं? तर ख्रिस्तपूर्व 340 ते 324. ख्रिस्तपूर्व 340 ते 324. आता हा राजा किती बलवान होता, तर पुढे मी सविस्तर सांगतो. पण अलेक्झांडर जग जिंकायला आला होता. तो झेलम नदीपासूनच परत फिरला, पंजाब पासूनच परत फिरला. तो गंगा यमुनांच्या दुआवात आलाच नाही. त्यानं त्यावेळच्या नंदांच्या म्हणजे मगध साम्राज्याला, मौर्य नाहीत, मगध साम्राज्याचं आव्हान पेलवत नाही म्हणून परत गेला. त्यानं अर्ध जग पण जिंकलं नाही. आणि आम्हाला मेकॉलीच्या शिक्षण पद्धतीत शिकवलं गेलं की तो जगज्जेता होता. आणि अशी गोष्ट आम्हाला बालपणी सांगितली गेली की जिंकायला जग उरलं नाही म्हणून तो म्हणे रडायला लागला. मी पुढे तुम्हाला सांगतो, तो भारताशी लढताना लढाईमध्ये जखमी झालाय. नंतर त्याला ताप आलाय, तो मृत्युमुखी पडलाय आणि रडण्याचा भाग कदाचित त्यावेळचा असेल. जग जिंकायला उरलं नाही म्हटलं हे धादांत असत्य गेली 60-70 वर्ष आपल्या डोक्यावर थोपवलं गेलं. आता आपण ते ऐकून घेणार नाही. आपण पूर्ण इतिहास शुद्ध भाषेमध्ये सांस्कृतिक व्यासपीठाच्या अंगानं ध्यानामध्ये घेणार. आणि अशा वेळेला मी मुद्दा म्हणून आपल्याला सांगतो की ग्रीक इतिहासकाराने लिहून ठेवलंय. समजा आपल्या इतिहासात म्हणजे बौद्ध जैन साहित्यात जरी असलं तरी एखादा विद्वान म्हणू शकेल हे भारतीयच ग्रंथ आहेत. बौद्ध आणि जैन ग्रंथ हे भारतीयच आहेत. मग भारतीय लोकांनी भारतीय सैन्याबद्दल जरा अतिशयोक्त लिहिलं असेल. पण मी तुम्हाला ग्रीक इतिहासातला दाखला सांगणार आहे. ग्रीकांनी आपल्या इतिहासामध्ये काय लिहून ठेवलं सांगणार आहे. कुणाबद्दल? मगध साम्राज्याबद्दल. आणि त्या साम्राज्याचं ते लष्करी सामर्थ्य लक्षात आल्यानंतर त्या अलेक्झांडरच्या सैन्यानं पण बहिष्कार पुकारला. त्यांनी माघारीची भाषा सुरू केली. त्यांनी कूच करण्याची तयारी ठेवली नाही पुढं पुढं पूर्वेकडं. आणि अलेक्झांडरला नामुष्की पत्करून परतावं लागलं. ते धनानंद मगध साम्राज्याचं लष्करी सामर्थ्य काय आहे बघा. हे सगळे आकडे मी ग्रीक इतिहासातून तुम्हाला सांगतोय. पहिला आकडा असा की ग्रीक इतिहासकार लिहितात की धनानंदाजवळ जे खड सैन्य आहे, खड म्हणजे ज्याला आपण पायदळ म्हणू, खड सैन्य आहे ते 2 लाख शस्त्रसज्ज आहे. 2 लाख सैनिक ग्रीक इतिहासकार लिहित आहेत धनानंदाच्या पाशी आहे. हे त्याचं पायदळ आहे. 20,000 त्याचं घोडदळ आहे. आणि त्याच्यापाशी 3,000 गजदल आहे. जे 3,000 हत्ती असतील नसतील पण 300 तरी नक्की असतील. मग 300-3,000 गजदल, 20,000 घोडदळ आणि 2 लाख पायदळ. एवढं गंगा शोण नदीच्या मध्ये वाट पाहत होतं अलेक्झांडरचं. मग तो झेलम पासून परत फिरला. हे बरोबरच आहे ना. आता थोडासा फरक की माग आपण बघितलं की बिंबिसार हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता, तर धनानंद हा जैन धर्माचा अनुयायी. आता बिघडत काहीच नाही. की अहिंसा परमो धर्म हा किंवा सहिष्णुता हे जे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहेत, सद्गुण आहेत, भले त्याची नंतर विकृती होऊ दे, पण जे सद्गुण आहेत ते सर्वमान्य आहेतच ना. तर हा जैन धर्म मानणारा होता. याच्या नंतरच्या कालखंडामध्ये मौर्य साम्राज्य निर्माण झालं असं आपल्या लक्षात येईल. धनानंदाचा अस्त आर्य चाणक्याने घडवला. चंद्रगुप्त एक सामान्य घरातून आलेला मुलगा, पण जन्मापासून तेजस्वी असलेला मुलगा, त्याला घडवण्याचं काम केलं. आता हे मौर्य साम्राज्य आपण नंतर स्वतंत्रपणे बघणार आहोत.
आता आपण मौर्य पूर्व काळाबद्दल बोलतो. आता मौर्य साम्राज्य ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळं आजच्या सत्रामध्ये वेळेचं भान ठेवून आपण संधी प्रकाशाचा विचार करूया. म्हणजे काय? मौर्य साम्राज्य येत होतं, मौर्य पूर्व साम्राज्य थांबत होतं. अशा संधी कालामध्ये दुर्दैवानं इसवी सन पूर्व 600 या कालखंडात, खरं तर इसवी सन पूर्व 300-400 या कालखंडात या देशावर पहिली 2 आक्रमण झाली. इसवी सनोत्तर वाळवंटातून आलेल्या अरबांनी सोमनाथवर हल्ला करून त्या दिल्लीपर्यंत येऊन कत्तली, लूट, धर्म परिवर्तन, धर्मांतर या गोष्टी इसवी सनानंतर केल्या. पण हा देश सुवर्ण खान आधीच होता ना. आणि आपल्याला माहिती आहे, आंब्याच्या झाडाला दगड मारले जातात, बाभळीच्या झाडाला नाही. तर सोन्याची खाण असणाऱ्या भारतावर इसवी सन पूर्व कालखंडात 2 आक्रमण झाली. एक इराणी आक्रमण आणि दुसरं ग्रीक देशातलं अलेक्झांडर सिकंदरचं आक्रमण. आता आम्हाला इतिहासामध्ये बालपणी अलेक्झांडरचं आक्रमण शिकवताना वेगळ्या भाषेत शिकवलं आणि त्याच्या आधी इराणी साम्राज्य शिकवलंच नाही. इराणी साम्राज्य, इराण देशातलं साम्राज्य 100 वर्ष टिकलं. ते मोडायचं काम ग्रीस देशातल्या ग्रीक असणाऱ्या देशाचं नाव ग्रीस, माणसांचं नाव ग्रीक, संस्कृतीचं नाव ग्रीक. तर त्या ग्रीक संस्कृतीमधला जो अलेक्झांडर, त्याच्याबद्दल बोलतो. पण आधी इराणी आक्रमण आमच्यावर काय झालं होतं बरं? तर इराणी आक्रमण व्हायचं कारण आधी आमच्याकडं खुशकीच्या मार्गानं हिंदुकुश पर्वताचा ओलांडून पश्चिमेकडं आपला थेट व्यापार विनिमय हा इराण पर्यंत होता. आणि इराण साम्राज्याचा भाग आपण ज्याला अफगाणिस्तान म्हणतो आणि महाभारतात ज्याला गांधार म्हणतात तो आहे. आक्रमण होत असतात ना, ती व्यापाराच्या वाटेनच होतात. आपला व्यापार गंधार म्हणजे अफगाणिस्तान, नंतर इराण, इराण मार्गे युरोपकडे जाताना ग्रीस असाच होता. फार मोठा व्यापार होता. आणि तो इराण मार्गे जो होता, हिंदुकुश पर्वताचा उल्लेख नंतर येणार आहे, त्या इराणमध्ये ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात, मी सतत उल्लेख करतोय, ख्रिस्तपूर्व 3ऱ्या-4थ्या शतकामध्ये एक अलेक्झांडर येणार आहे. पण ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात इराणमध्ये नाव जरा वेगळं आहे, कै खश्रू, आणि त्याच्या मुलाचं नाव आहे दरायस. तर कै खश्रू नावाचा इराणचा अधिपती अफगाणिस्तान म्हणजे गांधार पर्यंत आला. त्यावेळेला गांधार देश अफगाणिस्तान नव्हता, तिथं कापिशी नावाचं महानगर होतं, त्याचा विध्वंस केला. त्या ठिकाणच्या राजाचं नाव पुक्क साती असं होतं. हे सगळं बौद्ध आणि जैन धर्म ग्रंथात आहे. कापिशी राजधानी पुक्क साती. आणि नीट ऐका, या पुक्क सातीनं आपल्यावर आक्रमण होतंय म्हणून इराणचं पूर्व भारतामधल्या याच मगध साम्राज्याकडं, आता सांगतोय तोच कालखंड आहे ना, मगध साम्राज्यातल्या बिंबिसारकडं आठवून बघा, नागवंश मदतीची अपेक्षा केली होती. पण विशाल भारतातल्या गांधार नरेशाला गंगा यमुनेच्या दुआवातल्या बिहार, गया, पाटणा मधल्या एवढं मोठं साम्राज्य असणाऱ्या बिंबिसारनं मदत केली नसावी. मी नाही म्हणत नाही, नसावी असं इतिहासातून दिसतं. कारण कापिशी नगरीचा विध्वंस झाला, गांधार देश संपला. अफगाणिस्तान नाव नंतर आहे. गांधार देश संपला, इराणच्या साम्राज्याचा एक भाग झाला. पुढे इराणी साम्राज्य मी म्हटल्याप्रमाणे कै खुश्रू, त्याचा मुलगा दरायस यांनी आणि त्यांच्या वंशजांनी 100 वर्ष टिकवलं. हे इराणी साम्राज्य 100 वर्षांनंतर
अलेक्झांडरनं ग्रीक आक्रमणामध्ये नष्ट केलं. आणि बघा इतिहास, इराणनं भारताचा, आता भारताचा म्हणजे विशाल भारताचा, इराणनं भारताचा म्हणजे गांधार देश बळकावला, तसा आपणही भारत बळकावावा असा मोह इराणी साम्राज्याच्या नाशानंतर ग्रीक साम्राज्य उभारणाऱ्या आणि ग्रीक संस्कृतीचा ध्वज भारतात फडकवण्याची इच्छा बाळगणारा, हे पुढे मी बोलणार आहे पण आता सूचित करून ठेवतो, युरोप खंडामध्ये ग्रीक संस्कृती आणि इटली मधली रोमन संस्कृती, त्यातले ते तत्वचिंतक, मग अरिस्टॉटल, सॉक्रेटिस, त्याच्या आधी प्लेटो, हे सगळे आपल्याला तत्वज्ञ म्हणून माहिती आहेत ना. आहे तत्वज्ञान त्या दोन संस्कृतींचं जरूर आहे, मी तुलना करत नाही, कारण तुलना वाईट असते. पण अलेक्झांडरची तलवार कशासाठी भारतात येत होती माहिती आहे? अलेक्झांडरची तलवार भारतात येत होती कारण त्याला भारतीय संस्कृतीला कमी करायचं होतं आणि ग्रीक संस्कृतीला ध्वज फडकवायचा होता. म्हणून परत जाताना सुद्धा त्यानं आपली माणसं राजे म्हणून इथं नेमली. त्याचं पुढे काय झालं आता रावत नेमून सांगतो. तो मिनॅंडर म्हणून जे नेमला होता तोच नंतर बौद्ध गौतम बुद्धाचा अनुयायी झाला, म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारता झाला मौर्य काळामध्ये. हा इतिहासानं दिलेला फटका किंवा चपराक आहे. पण ही नंतर आधीच्या कालखंडात अलेक्झांडरची तलवार फक्त साम्राज्यासाठी आली नव्हती, आमच्या संस्कृती नाशासाठी आली होती. आणि त्याला मोह का पडला? हो, इराणला जमलं, आम्हाला जमायला काय हरकत? परकीय आक्रमण ज्याला आहे, ते परकीय आक्रमण हे जरूर आपल्यावर झालं असं लक्षामध्ये येत. एक मात्र घडलं की इराणी आक्रमण आणि अलेक्झांडरचं आक्रमण याच्यातून भारतातल्या विचारवंतांचा मुकुटमणी म्हणावा असा आर्य चाणक्य, त्याच्या लक्षात आलं, माझं वाक्य नीट लक्षात घ्या, त्याच्या लक्षात आलं की भारतामध्ये एक साम्राज्य, उदाहरणार्थ मगध साम्राज्य उभारून उपयोगी नाही, तर सबंध भारतामध्ये एक संध साम्राज्य उभारलं पाहिजे. नुसतं साम्राज्य नाही, एक संध साम्राज्य हे सम्राट अशोकानं उभारलं. म्हणून आठवा, सबंध भारतवर्ष, सबंध अफगाणिस्तान, सबंध ब्रह्मदेश म्हणजे म्यानमार आणि श्रीलंका हे नुसतं साम्राज्य नाही आहे, हे एक संध साम्राज्य आहे. ते हिंदू धर्माचं नंतर बौद्ध धर्माचं धर्मात भांडण नाही, हा सद्धर्म आहे. धर्मावर म्हणजे धर्म म्हणजे सद्धर्म अधिष्ठित संस्कृती मानणार, फक्त तलवारीच्या टोकावर चालणारं साम्राज्य नव्हे, तर माणसाचं माणूस पण जपणारं साम्राज्य म्हणजे संस्कृती ही उभारण्यासाठी आर्य चाणक्यानं, इतिहासातला पहिला पुरुष ज्यानं मौर्य साम्राज्य निर्माण करून मगध साम्राज्याचा 1000 वर्षाच्या इतिहासात आपला मोठा वाटा उचलला, असं नंतर आपल्याला माहिती होणार आहे. आता या चर्चासत्रात थांबताना मी म्हटलं होतं की आक्रमण 2, त्यातलं अलेक्झांडरच्या आक्रमणाबद्दल बरंच बोलून झालंय, पण क्रमाने काही टिपावं लागेल, त्यामुळे पुढच्या चर्चासत्रात टिपू. पण हा जो बघा इराणी आणि पुढचा घेऊया ग्रीक आक्रमण, याचा परिणाम जो आपल्यावर झाला तो सांस्कृतिक अंगाने काय झाला, राजकीय बरोबर सांस्कृतिक बघितलं पाहिजे ना. मग सांस्कृतिक अंगाने काय झाला, तर आपल्या लक्षामध्ये येतं की पूर्वी जे आक्रमण व्हायच्या पूर्वी, वाईटातनं चांगलं घडतं बघा, हे आक्रमण व्हायच्या पूर्वी इराण मार्गे ग्रीक देशाशी आपला फक्त व्यापारी संबंध होता, तो आता सांस्कृतिक संबंध पण सुरू झाला, देवाणघेवाण पण सुरू झाली. ग्रीकांचे विचार संस्कृतीतले आपल्यापर्यंत आले, आपले विचार त्यांच्यापर्यंत गेले. अगदी उल्लेख करायचा तर आपलं पंचतंत्र हेच भविष्यात तिकडे इसाप नीती किंवा अन्य गोष्टी होण्यासाठी जो ज्ञान मार्ग खणला गेला, तो या कालखंडात आपलं पंचतंत्र विष्णू शर्म्याचं
हे जगातलं आद्य वाङ्मय आहे. आपल्या संस्कृतीनं नीतिबोध पण शिकवला आहे. आपल्या संस्कृतीनं शत्रूवर मात कशी करायची आणि मित्रासाठी जीव कसा ओवाळून टाकायचा हे शिकवलेलं आहे. पंचतंत्रातल्या कथा या अंगानं बघा की तो संस्कृती दीप आहे, तो नंदा दीप आहे. तर हे सगळं झालं. वाक्य काय? व्यापारी देवघेवी बरोबर सांस्कृतिक देवघेव सुरू झाली. दुसरं वाक्य मी सांगितलंच होतं, आम्हाला एक संघ साम्राज्य निर्माण करावं लागेल हे लक्षामध्ये आलं. आणि एक मुद्दा मगाशी मी सांगितला, पहिल्या आक्रमणानं दुसऱ्या आक्रमणाची बीज रोवली, ही आम्हाला संस्कृतीला नाशकारक ठरली. कारण इराण हल्ला करतं, मग ग्रीकनं हल्ला का करू नये हा विचार, जणू भारत भूमी म्हणजे धर्मशाळा आहे, कोणीही यावं आणि आम्हाला लुटून न्यावं, हा विचार अलेक्झांडर सारख्या, शब्द मी वापरतो, अत्यंत शूर, एका अर्थानं उमद्या, कारण त्या राजा पौरवाशी जे वर्तन केले ते उमदा आहे. अत्यंत शूर, उमद्या, महत्वाकांक्षी पण सत्ता लोलू अशा एका सम्राटाला त्या देशावर आक्रमण करायला मोह पाडतं झालं. हा त्या कालखंडातला सांस्कृतिक इशारा आहे. आपण आज अलेक्झांडरच्या स्वारी पर्यंत थांबलोय आणि त्या स्वारी नंतर येणारा आर्य चाणक्य चंद्रगुप्ताचा इतिहास, जो अत्यंत रोमांचकारी आणि आज सुद्धा पथप्रदर्शक आहे, त्याच्याकडं पुढच्या सत्रामध्ये नियोजित वेळेला आपण वळू. आज थांबूया. मनपूर्वक धन्यवाद.